नमस्कार. किचन क्रेझीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आज भोगी असल्यामुळे आपल्याला भोगीची भाजी तयार करायची आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये मी 2 ते 2.5 पळी तेल घालून घेते. तेल छान गरम झालं की आपल्याला इथे कांदा आणि कढीपत्ता घालायचा आहे. ते छान परतून घ्यायचं आहे. हलकासा लालसर असा कांदा झाला की आपल्याला त्याच्यामध्ये एक वाटण घालायचं आहे. वाटणामध्ये मी कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूणचा वापर केलेला आहे. ते सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत. आता आपल्याला टॅमॅटो घालून काही बेसिक मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये मी हळद, लाल तिखट आणि धनेजिऱ्याचा वापर केलेला आहे. लाल तिखट आपल्याला बेतानेच घालायचं आहे, कारण आपण मिरची देखील ह्याच्यात घातलेली आहे. आता आपल्याला एक एक करून काही ज्या भाज्या वापरलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. भाज्यांमध्ये मी शेंगदाणे, वांग बटाटा, मटार, शेवग्याची शेंग, गाजर, हरभरा, तुरीचे दाणे, घेवडा इत्यादी सर्व भाज्या आपण आजच्या दिवशी घालत असतो भोगीच्या भाजीमध्ये. आपल्याला ती घालून छान परतून घ्यायची आहे भाजी. त्याच्यानंतर मीठ घातलेलं आहे. आपल्याला वाटणात राहिलेलं जे पाणी आहे ते आपण त्याच्यात फक्त घातलेलं आहे. आणि आजच्या दिवसाचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे तीळ, जे भोगीच्या दिवशी प्रत्येक पदार्थामध्ये घातला जातो. ते तीळ न विसरता आपल्याला त्या भाजीमध्ये घालायचे आहेत. आणि आजची भाजी आपण ही वाफेवरच बनवणार आहोत. वाफेवर खूप छान ही भाजी बनते, अप्रतिम चवीला लागते आणि शिजतेसुद्धा लगेच. ज्याला कोणाला ओलसर भाजी बनवायची असेल त्याने आलं लसूण कांद्याचं सुद्धा वाटण करून ओलसर भाजी बनवू शकता. पण मी इथे तुम्हाला आज सुकी भाजीच दाखवलेली आहे. झटपट पटापट होणारी अशी ही भाजी आहे. आता एका साईडला आपण ह्याचबरोबर त्याच्याबरोबर खाण्यासाठी बाजरीची भाकरी देखील करून घेणार आहोत लगेचच. बाजरीच्या भाकरीवर देखील आपल्याला तीळ पेरून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आज भोगीच्या दिवशी सगळ्या पदार्थांमध्ये तिळाचा वापर केला जातो. तिळाचं महत्त्व असतं. उद्या संक्रांत, परवा किंक्रांतीच्या दिवशी म्हणतात तीळ खाऊ नये. अशा पद्धतीने आपला आजचा भोगीचा बेत तयार झालेला आहे. आणि त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी देखील मी मिरचीचा ठेचा देखील केलेला आहे. तुम्हाला खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही भाजीची रेसिपी आज दाखवलेली आहे. खरंच पटकन होते ही भाजी. तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असल्यास भाजीचा तुम्ही करून बघा ही भाजी आणि मग मला कमेंटमध्ये नक्की कळवा, विसरू नका. आणि तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.